30 ऑक्टोबर 2023ला बीडमध्ये हिंसाचार उसळला होता आणि त्यामध्ये आतापर्यंत जवळपास 300हून अधिक आरोपींना अटक करण्यात आलेली होती। काही किरकोळ गुन्हे वगळता बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी आता 36 गुन्हे माफ करावे यासाठी न्यायालयामध्ये प्रस्ताव दाखल केलेला आहे। सर, एकूण किती गुन्हे दाखल होते आणि किती गुन्हे माफ किंवा रद्द करावे यासाठी तुम्ही प्रस्ताव दाखल केला आहे? ह्या 30 ऑक्टोबरच्या घटनेच्या अनुषंगाने आपल्याकडे 79 गुन्हे दाखल आहेत। त्यापैकी जे किरकोळ स्वरूपाचे किंवा ज्याच्यामध्ये 5 लाखापेक्षा कमी नुकसान असलेले जे गुन्हे आहेत त्या गुन्हे मागे घेण्याचा GR प्रमाणे जो नियम आहे त्या नियमाप्रमाणे आम्ही एकूण 36 गुन्हे हे न्यायालयात सादर केलेले आहेत गुन्हे मागे घेण्यासंदर्भात। यामध्ये मुख्यत्वे जे रास्ता रोकोचे गुन्हे आहेत किंवा किरकोळ स्वरूपाचे जे गुन्हे आहेत आणि ज्याच्यामध्ये 5 लाखापेक्षा कमी नुकसान झालेले असे गुन्हे मागे घेण्याचा प्रस्ताव सादर केलेला आहे। मात्र ज्यांची घरं जाळण्यात आली, ज्यांच्या जीवितास धोका पोहोचण्यात आला, अशा गुन्ह्यामध्ये तुम्ही काय आता ॲक्शन घेता? जे गुन्हे हिंसक आहेत किंवा ज्या गुन्ह्यामध्ये 5 लाखापेक्षा जास्त नुकसान आहे ते गुन्हे ॲज इट इज राहणार आहेत, ते तपासावरच राहतील किंवा त्यांचे जे न्यायालयीन प्रक्रिया आहे ती चालू राहील। परंतु ज्याच्यामध्ये 5 लाखापेक्षा कमी आहेत तर अशा गुन्ह्यांमध्ये देखील ज्या नुकसान आहे ते नुकसान आरोपीकडनं वसूल करण्याची जबाबदारी देखील टाकलेली आहे, ती आरोपींकडनं वसूल केली जाईल। साधारणतः जी जाळपोळ झाली त्या जाळपोळीमध्ये कितीचं नुकसान झालं होतं आणि ही नुकसान भरपाई आता कधीपासून तुम्ही सुरुवात करताय किंवा आदेश कधी करताय? याच्यामध्ये साधारणतः 11-12 करोडचं नुकसान झालेलं आहे आणि आता जे गुन्हे मागे घेतलेले आहेत त्याच्यावर न्यायालय काय निर्णय घेतो त्यावर अवलंबून असेल आणि ती वसुलीची रक्कम ते कशी वसूल करावी न्यायालयाच आदेश करेल आणि उर्वरित जे आमच्याकडे जे आहेत जे 5 लाखापेक्षा जास्त नुकसान आहे किंवा हिंसक आहे त्याच्यामध्ये जे नुकसान आहे त्या संदर्भातला आम्ही वेगळा प्रस्ताव शासनाकडे कलेक्टरमार्फत सादर करणार आहोत। यामध्ये काही अल्पवयीन मुलं आहेत का? मग त्यांच्यासाठी काय तरतूद केली? ज्यांचा हात नाही मात्र त्यांच्यावरती गंभीर गुन्हे दाखल आहेत तर त्यांचं काय केलं? जे अल्पवयीन मुले आम्हाला आरोपी सापडलेली आहेत त्यांचं आपण जुवेनाईल कोर्टामध्ये चार्जशीट सादर करतो आणि जे याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत ज्यांच्याविरुद्ध पुरावा आहेत असेच आपण आरोपी केलेले आहेत आणि अशातनंच अटक केलेली आहे। त्यामध्ये देखील अजूनही आम्हाला काही आरोपी अजून मिळणं बाकी आहे, त्यांचा देखील आमचा शोध चालू आहे। मात्र यात बऱ्याचदा सांगितलं गेलं की यात मास्टर माइंड आहे। मात्र वाटतं का तुमच्या तपासामध्ये कोणी मास्टर माइंड आहे का? मग जर असेल तर एवढ्या दिवसापासून पोलीस किती पथकं लावलेत, मग कशा पद्धतीने त्यांना अटक करणार? नाही, याच्यामध्ये मास्टर माइंड असं म्हणता येणार नाही, परंतु जे मराठा आंदोलनाच्या अनुषंगाने जे प्रेरित झालेले लोक आहेत किंवा त्या अनुषंगाने जे नुकसान करण्याच्या उद्देशाने एकत्र आलेले लोक होते त्यांनी हे कृत्य केलेले आहे। याच्यामध्ये जरी कोणी लीड करत नसलं तरी देखील या आंदोलनामुळे त्यांनी हे कृत्य केलेलं आहे। बऱ्याच CCTV फुटेजमधून पाहून तुम्ही आरोपींना अटक केलेली आहे। बरेच आरोपी आणखीन अटकेपार बाहेर आहेत, तर त्याच्यासाठी किती पोलीस पथकं वगैरे तैनात केलीत का? हे आमचं अजूनही LCBचं आणि टेक्निकल शाखेचं त्याशिवाय 4 पोलीस स्टेशनचं आमचे पथकं असे जवळजवळ 10 पथकं अजूनही काम करत आहेत आणि याच्यामध्ये जे CCTV किंवा लोकल नागरिकांकडनं देखील आम्हाला व्हिडिओ क्लिप्स मिळालेले आहेत त्या देखील आम्ही पुराव्यात म्हणजे सामील केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जे आयडेंटिफाय झालेले आहेत त्यांना आम्ही अटक केलेली आहे। नक्कीच 5 लाखापेक्षा कमी नुकसान झालेले जे 36 गुन्हे आहेत त्याबाबत न्यायालयामध्ये हे गुन्हे मागे घेण्यात यावे यासाठी प्रस्ताव देण्यात आलेला आहे। मात्र जे गंभीर गुन्हे आहेत त्याच्यात कारवाई मात्र कडक केली जाईल असंही पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर सांगतात। कॅमेरा पर्सन ज्ञानेश्वर वायबशीसह मी महेंद्रकुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।